नमस्कार, जय महाराष्ट्र। आता 2 दिवसापूर्वी राज्यातील एका आमदारांनी एक करारनामा काढला आणि त्यामध्ये असं लिहिलंय की त्यांच्यामध्ये आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यामध्ये लढाई होईल। ठीक आहे, त्यांचे काय वैयक्तिक मतभेद आहेत, त्यांच्यावरनं ते लढाई करताय, त्यांचं त्यांना लक लाव। पण हे असले प्रकार आपल्या महाराष्ट्रात रोज रोज का घडताय? कोणी विधिमंडळाच्या आवारातच मारहाण करतंय, कोणी तिकडे बॉक्सिंग करते। बॉक्सिंग करणार हेच महाशय यांनी त्या कॅन्टीन मधल्या तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांना काही जेवण व्यवस्थित मिळालं नाही म्हणून त्यांना मारहाण केली। यांना जेवण व्यवस्थित मिळालं नाही म्हणून त्यांनी मारहाण केली, म्हणजे त्यांच्या अपेक्षा ज्या होत्या त्याप्रमाणे यांना मिळालं नाही तरी हे मारहाण करणार। मग लोकांना तिकडे रस्ते मिळत नाही, मग लोकांनी तुम्हाला मारहाण करायची का अशी? आता समजा बरं तुम्हीच हे हा पुढाकार घ्या ना जरा, तुम्ही तर फार सत्यवादी आहेत, तुम्हाला जेवण असं निकृष्ट दर्जाचे मिळालं म्हणून तुम्ही त्याला 2-4 घुसे मारताय। मग आम्हाला जाहीरनाम्यामध्ये जी जी आश्वासनं देण्यात आली होती त्यापैकी एकही शासनाने पूर्ण केले नाही। मग 2-4 ठोसे तुम्ही मुख्यमंत्र्यांना देताय का? वित्तमंत्र्याला द्या ना 2-4 ठोसे असे ठेवून। जसे त्या बिचाऱ्या गरीब कर्मचाऱ्यांना तुम्ही मारलं तसे शासनातल्या लोकांनाही मारा, मंत्र्यांनाही मारा। मग मानू ना तुम्ही फार सत्यवान नेता आहे, तुम्ही